बीएसटीच्या जी पतपेढी आहे त्या पतपेढीच्या निवडणुका या काही दिवसात होणार आहे। 19 अर्ज त्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित जी बीएसटी युनियन आहे त्यांनी भरलेले आहेत। या संदर्भात निवडणुका एकत्र लढवाव्या किंवा कसं काय या संदर्भात आमची सुहास सामंत जे बीएसटी कामगार सेनेचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी बोलणी चालू आहेत। बोलणी अंतिम टप्प्यात आहेत पण अजूनही निर्णय झालेला नाही। 8 तारखेला विड्रॉल आहे, त्याच्या आधी आम्ही सन्मान्य राजसाहेबांच्या कानावर घालून योग्य तो निर्णय त्याच्यावर करू। कुठेतरी आता ते सांगतात की युती झाली आहे एका बाजूने, अजून पूर्णपणे युतीचं हे झालेलं नाहीये। सन्मान्य राजसाहेबांच्या कानावर आम्ही घालू, तो जो निर्णय घेतील तो आपल्याला निश्चितपणे कळेल। अनेक दिवसातून बेस संदर्भात अनेक गोष्टी समोर येतात, कशा प्रकारे काम चालू आहे। बेस ही म्हणजे डब घ्यायला आली आणि त्यामध्ये आता तुमच्या दोघांची जर युती झाली तर कुठेतरी मला असं वाटतं तो विषय वेगळा आहे। या निवडणुका आहेत, आपण नीट समजून घ्या। बीएसटीची जी पतपेढी असते, जी कामगारांची जी पतपेढी असते, त्या पतपेढीच्या निवडणुका आहेत आणि बीएसटी हा प्रकार वेगळा आहे।